नमस्कार मंडळी, मी प्रियांका. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण भेटत आहोत माझ्या नवीन रेसिपीसह. आज मी बनवते शेवग्याच्या पाल्याची भाजी. आम्ही आमच्या दारात शेवग्याचं झाड लावलेलं आहे. मी त्याचा पाला तोडून घेतला. मग तो पाण्याने स्वच्छ धुवून घेतला. नंतर त्याची सर्व पानं काढून घेतली. मग विळीवर छान बारीक कापून घेतली. ही भाजी चिरताना शक्यतो बारीकच चिरायला हवी. जेवढी ही भाजी बारीक चिराल तेवढी ही भाजी स्वादिष्ट बनते. यानंतर मी खोबऱ्याची अर्धी वाटी खवून घेतली. 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले. त्याचबरोबर 2 मिरच्यांचे तुकडे करून घेतले. नंतर टोपात भाजी घालून घेतली. त्याचबरोबर भाजीत कांदा आणि ओली मिरची पण घातली. नंतर 2 पेले भाजीत पाणी घातलं. चवीपुरतं मीठ घातलं. त्यानंतर भाजी गॅसवर ठेवली. झाकण न ठेवता भाजी शिजवून घेतली. शेवग्याची भाजी शिजवताना शक्यतो झाकण लावायचं नाही. भाजी उघडी शिजवल्यामुळे त्याचा उग्रट वास वाफेबरोबर निघून जातो. भाजी 2-3दा ढवळून घेतली. भाजीतलं पाणी आटेपर्यंत भाजी शिजवून घेतली. पाणी आटल्यानंतर खोबरं घालून घेतलं. खोबरं घातल्यानंतर 2 मिनिट परतून घेतली. अशा प्रकारे भाजी तयार झालेली आहे. मी इथे एकही चमचा तेल वापरलेलं नाही. असं केल्याने भाजी खूप चविष्ट होते. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत.